ते आलेच आता ओघाने, म्हणूनच तर मी इकडे आले ना. तू काहीतरी घोळ घालायचा आणि मी निस्तरायचं, हेच तर करत आले आयुष्यभर. डोंट वरी, मी बघते काय करायचं. ऐक ऐक ऐक, ती रत्नमाला येते इकडे, तर थोडी ऍक्टिंग करून, वर ऍक्टिंग करू नकोस. तू थोडीशी रडायला सुरुवात कर, पुढचं काय ते मी हँडल करते. ओके, रडता. ओ ग माझी बच्चा बच्चा, अगं किती रडशील, बास आता, डोळे सुचतील तुझे. नको रडू एवढी, पुस डोळे, त्रास होईल तुला, नको रडू. सानिया, का रडतीस तू एवढी? काय झालंय? अहो आता काय सांगायचं, जाऊ दे. फोनवरच एवढी रडली म्हणून आले समजूत काढायला. सानिया, सांगणारच का काय झालंय ते? आदित्य बोलला हिला, म्हणून रडतीये. आदित्य बोलला? हो ना. आता परवा माहेरचा चहाचा वर्धापन दिन आहे ना, तर ही म्हणाली मी मस्त मिरवणार. ही निष्पाप मनानेच बोलली. आता आपल्या नवऱ्याचं कौतुक कुठल्या बायकोला करायला आवडणार नाही, सांगा बरं. पण आदित्यला आवडलं नाही ते. आता राजवर्धनच्या जागी बसणं सुद्धा आदित्यला खरं आवडलं नव्हतं, पण तो तुमच्या इच्छेखातर बसला होता. तुम्ही थेट मुद्द्यावर याल का सुवर्णाताई? हो हो येते. हा, तर मी काय म्हणत होते, त्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त हिने खास शॉपिंग केलं. ही आदित्यला म्हणाली मी मस्त मिरवणार. मग काय, आला आदित्यला राग. मग आदित्य म्हणाला उगाच मिरवणार असेल तर मी तुला बोलवतच नाही. झालं, त्याचंच वाईट वाटलं हिला. मी समजावलं तिला की आता नवऱ्याला एखादी गोष्ट नाही आवडत तर नाही करायची, त्यात काय एवढं. पण ही आहे ना, नुसती रडत बसली. आता ही पण नाही येणार, मग आम्ही तरी कसं येणार ना वर्धापन दिनाला. कुणी पाठवला असेल हा बुके? काय वाटतं का तुला? यांना पाठवलाय तर यांनाच माहिती असेल ना. नाही, मला वाटतं यांनी नवीन कंपनी सुरू केली आहे ना, त्यासाठी अभिनंदन करायला कोणीतरी पाठवला असेल. नॉट पॉसिबल. मी नवीन फर्म सुरू केली हे अजून कोणालाच माहित नाही. मग कुणी पाठवला असेल? तूच सांग. मी काय सांगू, मला नाही माहिती. मला वाटतं यांच्या गर्लफ्रेंडने पाठवला असेल. हो काकू, तिथे गर्लफ्रेंड बनवायला वेळ कोणाला आहे? हा, माझे फ्रेंड्स खूप आहेत, त्याच फ्रेंड्स पैकी कोणीतरी पाठवला असेल. 50,000 फॉलोअर्स आहेत यांचे, त्यात निम्म्याहून अधिक मुलीच आहेत. एक मिनिट, म्हणजे तुम्ही मला सोशल मीडियावर स्टॉक करताय? भलतं सलतं बोलू नका, एवढा वेळ नसतो माझ्याकडे. मी आपलं बघितलं होतं एकदा. अच्छा, नाही बघितलं होतं, मग फ्रेंड रिक्वेस्ट का नाही पाठवली? पाठवली होती, तुम्ही एक्सेप्ट नाही केली. उगाच काहीतरी सांगू नका. जर पाठवली होती तर मला कशी नाही दिसली? पाठवलीच नाही तुम्ही. मग नसेल मी पाठवली तर तुम्ही पाठवायची होती ना. मी का पाठवू? मला जगाला ओरडून सांगायचं नाहीये या काकूंसारखी व्यक्ती माझी मैत्रीण आहे म्हणून. काकू सारखी म्हणजे? तुम्ही वाटेल ते बोलू नका. वाटेल ते काय बोलायचंय? साडी नेसणारी अशी व्यक्ती माझी मैत्रीण आहे, मला जगाला ओरडून सांगायचं नाहीच आहे. हे बघा, परत तुम्ही माझ्या साडीवर येऊ नका. मी साडी नेसते, त्याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही, साडीचा मला काही प्रॉब्लेमच नाहीये. ही साडी नेसणारी व्यक्ती माझी मैत्रीण आहे असं मला जगाला ओरडून सांगायचं नाही. ठीक आहे, बोलू नका माझ्याशी. मग मी कुठे बोलायला आलोय? तुम्ही बोलायला आलाय. एवढ्याशा कारणासाठी एवढी रडत होतीस? ठीक आहे, डोळे पुस, मी बोलते आदित्यशी. ये तू इव्हेंटला. खरंच खरंच तुम्ही बोलाल? बघ बच्चा,
एकदम जादूची काडी फिरवली की नाही तुझ्या रत्नमाला काकींनी. मी म्हणत होते की नाही, थांबव बरं आता रडणं, नको रडू. नक्की तेवढंच आहे ना, की अजून काही कारण आहे तुझ्या रडण्याचं? हो तेवढंच आहे काकी. आदित्य मला असं बोलेल असं वाटलं नव्हतं मला. सानिया, एका गोष्टीचा तुलाही विचार करायला हवा. आपल्या बोलण्यानी समोरचं दुखावलं तर जाणार नाही ना, या विचारांनी बोलण्यापूर्वी 100 वेळा विचार करतो आदित्य. तो आमचा अतिशय मृदू स्वभावाचा आदित्य. तो तुला येऊ नको म्हणाला म्हणजे तुला आत्मपरीक्षण करायची खूप गरज आहे. असो, तू ये इव्हेंटला, ठीक आहे? मी म्हंटल नव्हतं आदित्य काही रत्नमाला त्यांच्या शब्दाबाहेर जायचं नाही. आता आज बघू आणि छान तयार हो, तुला हवं तसं मिरव. शेवटी तुझा नवरा माहेरचा चहाच्या एका मोठ्या पोझिशनवर आहे आणि तसंही आता तो माहेरचा चहाचा उत्तराधिकारी सुद्धा आहे ना. 1 मिनिट सुवर्णताई. तो माहेरचा चहाचा उत्तराधिकारी आहे असं जाहीर केलंय का मी? केलंय? मग तुम्ही का बोलताय असं? नाही नाही, म्हणजे आदित्य राजवर्धनच्या जागी बसलाय ना, आणि हिला हिला चेअरअप करायला मी म्हटलो, बाकी काही नाही. सुवर्णताई, बोलताना शब्द नेहमी जपून वापरावे. ये तू भेटला. बघितलंस कशी चवताळून अशी वस्कन अंगावर आली आपल्या. तिच्यासाठी अजूनही माहेरचा चहाचा उत्तराधिकारी राजवर्धनच आहे. हे बघ बच्चा, माहेरच्या चहाचा मालक व्हायचं असेल ना, तर तिच्या मनातली राजवर्धनची जागा आपल्याला रिकामी करावी लागेल. त्यामुळे आता असे छोटे मोठे घोळ घालत बसू नकोस बाई. आणि हो, आता आपल्याला जायचंय वर्धापन दिनाला, त्यामुळे आता मी माझ्यासाठी पण शॉपिंग करणार आहे, कारण माझा जावई तिथे एका मोठ्या पोस्टवर आहे. त्यामुळे मलाही मिरवायला हवा. आणि हे बच्चा, आपण दोघींनी असं मिरवायचं ना की राजवर्धनची कोणाला आठवण सुद्धा येता कामा नये. काय? हे हाय आदित्य, कशी दिसतीये मी? आय नो मी खूप छान दिसतीये. बरं ऐक ना आदित्य, तुझ्यासाठी हा ब्लेझर आणलाय, प्लीज ट्राय करून बघ. जर काही कमी जास्त असेल तर उद्या लगेच ऑल्टरला देऊया, ओके? सानिया, मी नाही घालून बघणार तू ब्लेझर. आणि तू ही साडी नेसून का बघतेस? आपलं ठरलंय ना, तू इव्हेंटला येणार नाहीयेस, मग कशाला करतेस सगळं? आदित्य, हा म्हणजे मला माहितीये तू मला बोलवलं नाहीच आहेस, पण काय ना, मला स्वतः रत्नमाला काकींनी इन्व्हिटेशन दिले. हा म्हणजे तुझ्याशी त्याबद्दल बोलणार आहेत त्या, बोलून घे तू. अच्छा, म्हणजे तू काकीकडे माझी कंप्लेंट केली आहेस का? नाही नाही नाही, कंप्लेंट अशी नाही रे. पण कसं आहे ना आदित्य, माझं दुःख जरी नवऱ्याला कळत नसेल ना, तरी माझ्या सासूला कळतं असं म्हणायला हरकत नाही. आणि रत्नमाला काकींनी स्वतःहून मला तिथे येण्याची परमिशन दिली, म्हणजे मी येणारच. आणि हो, ऍज आय टोल्ड यू, मिरवणार सुद्धा आहे मी खूप. हा म्हणजे तुला या सगळ्या गोष्टी आवडो किंवा न आवडो, मला काहीच फरक पडत नाही. सो आदित्य, तो जो ब्लेझर आहे तो ट्राय करून बघ.